जसं झाडाला पाणी योग्य वेळी देणं गरजेचं आहे. झाडाची पानं सुकल्यानंतर, गळून गेल्यानंतर तुम्ही दिलेल्या पाण्याने ते झाड कधीच हिरवगार होऊ शकत नाही. तसं नात्यात एकदा गैरसमज निर्माण झाली, मग वेळ देण्यात अर्थ नसतो. आहे तोपर्यंत नात्याला वेळ द्या. एक 8-15 दिवसापूर्वी घडून गेलेली घटना आहे. 35 वर्ष विवाहित महिला, नवरा वेळ देत नाही, कामाच्या व्यापामुळे दुर्लक्षित करतो, इग्नोर करतो. म्हणून ती बापाच्या घरी गेली, नवऱ्याच्या नावी चिठ्ठी लिहिली आणि स्वतःचं जीवन संपून टाकलं. पण चिठ्ठीत लिहिलं, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, पण तुम्ही केवळ मला वेळ देत नाही. तुम्हाला काय वाटतं पुरुष मंडळी? साधी गोष्ट होती, नवरा वेळ देत नाही आणि एवढ्या क्षुल्लक कारणासाठी तिनं जीवन संपवायची काही गरज होती का, असं वाटेल तुम्हाला? पण नवरा बायकोतलं छोटंसं कारण नातं तुटण्यासाठी आणि संसार उद्ध्वस्त होण्यासाठी कसं कारण ठरते? कदाचित काही गोष्टी छोट्या वाटतात तुम्हाला, त्या छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या मोठ्या गोष्टी होण्यास कशा कारणीभूत होतात? नवऱ्याने वेळ न देणं बायकोला, एवढी सामान्य गोष्ट समजू नका तुम्ही. मायबाप लग्न कशाला करून देतात मग? इतर कुटुंब नसतं का तिला आयुष्य घालवण्यासाठी? मायबाप लग्न करून कशाला देतात? हक्काचा जो जोडीदार कशाला म्हणतात? पती पत्नी शरीराने भिन्न असतात, पण दोघांचा आत्मा मात्र एक असतो. पती पत्नी शरीराने भिन्न असतात, पण दोघांचे विचार जर एकत्रित आले तरच गळ्यात घातलेलं मंगळसूत्र, नाही तर ते अमंगळसूत्र कधी होतं त्यांची त्यांनाही कळत नाही. पती पत्नी ऊन सावलीसारखे असतात पा, प्रत्येक संकटात दोघे एकमेकांच्या सोबत पाहिजेत. कदाचित तुम्ही काही गोष्ट आईला सांगू शकत नाही का, रात्र रात्र ती म्हातारी झोपणार नाही, पण त्या प्रत्येक गोष्टी, तुमच्यावर किती कर्ज आहे तुम्ही तुमच्या बायकोला सांगतात, कोणाकडे किती देणं आहे तुमचं, कोणाचे किती आहे तुमच्याकडे, कोणी तुम्हाला फसवलं, कोणी धोका दिला. पत्नी हे माणसाचं अंतःकरण असतं पा. आणि तुमच्या जीवनात ज्या काही अडचणी, जे काही संकट आहे ते आपण पतीसोबतच शेअर करतो ना. तुम्ही काळजात ठेवायच्या त्या सगळ्या गोष्टी नवऱ्याला सांगतात. याचा अर्थ हे जे अनन्य जोडी पा, पती आणि पतीचं नातं जगातून सगळ्या नात्यापेक्षा विलक्षण आहे. मग आई तितकी जवळची नसते जेवढी पत्नी नवऱ्याच्या जवळची असते. त्या दोघात आता काही बंधन, काही गोष्टींची आडसरच नसतो पा. मग दोघं जर एकमेकांसाठी बनलेले असतात, सुखदुःखात सोबतच असतात, तर मग तिथं नवऱ्याने बायकोला वेळ न देणं ही गोष्ट एवढी सामान्य समजू नका तुम्ही. तुमचे संसार होऊन चुकलेत, अजून काही नकारायचे, त्यांच्यासाठी माझे वाक्य येतं. पहिलं गेलं धकून आणि तुमच्यासारखं संसार तुम्हीच करू जाणं, आम्हाला तो करता येणार नाही बरं का. तुम्ही खूप सोसलं, आता पुढच्या पिढीत एवढं सोसणं शक्य नाही, इम्पॉसिबल आहे. त्या गोष्टी घडू शकत नाही. नवरा वेळ देत नाही, मग काही गोष्टीत काय होतं की तिला काही गोष्टीत मानसिक ताण येतो, माइंडवर प्रेशर येते, सतत ती विचार करते, तो का इग्नोर करतो, का इग्नोर करतो. अनेक गोष्टींचे विचार तिच्या डोक्यात थैमान घालतात आणि ज्यावेळी मानसिक ताण येतो त्यावेळी तिला अनेक प्रेशर असतं डोक्यावरती, अनेक विचारांचं, त्यातून ती आत्महत्येचा पर्याय निवडते. तिला असं वाटतं की तो वेळ देत नाही, आता जीवन संपवलेलं बरं आहे. आणि माझ्या दादांनो, आहे तोपर्यंत नात्याची किंमत करा. जोपर्यंत व्यक्ती आहे ना तोपर्यंत त्याला वेळ द्या, जोपर्यंत व्यक्ती तोपर्यंत त्याचं कौतुक करा. कारण समुद्राच्या लाटा आणि निघून गेलेली वेळ, निघून गेलेली व्यक्ती कुणासाठी थांबत नाहीत. मायबाप आहे तोपर्यंत नात्याची कदर करा, आहे तोपर्यंत नात्यांना वेळ द्या. कधी कधी काय होतं की कामाच्या धावपळीत तुम्ही त्यांना इग्नोर करतात. एका स्त्रीने स्वतःचं व्यक्त केलेलं नातं, एक व्यक्त केलेलं मनोगत आहे. ती म्हणते की आज मी जगाचा निरोप घेतला आणि माझ्या प्रेतावरती सगळे रडतायत. दररोज थोडीशी लाली लिपस्टिक जर लावली नाही तर सगळं घर म्हणायचं हिला नट्टापट्टा लागतो, आणि आज सगळं घर मला सजवतंय शेवटच्या वेळी. पण मी आरशात नाही पाहू शकत, आणि समाज घरच्यांनी केलेला नट्टापट्टा पाहिला थोडीच मी जिवंत आहे. आता मला दररोज थोडासा उशीर झाला उठायला तर घरचे घर डोक्यावर घेत होते, अजून उठली नाही, अजून उठली नाही. आणि आज मी निवांत झोपले तर घरचे रडतायत, ए बाई तू उशिरा का होईना पण उठ ना, एकदा आमच्याकडे उठून पहा ना. ते रडतायत पण पाहण्यासाठी मी थोडी जिवंत आहे. एरवी आजारी पडले तर कुणी माझ्याकडे डुंकून पाहत नव्हतं. मी झोपले तर ही का झोपली, कुरकुर मात्र सगळे करायचे. पण ताप अंगात आला तर माझ्या अंगाला हात लावून कोणी पाहिलं नाही हिच्या अंगात ताप आले का. माझं डोकं जर दुखत असेल तर कोणी विचारलं नाही, मला म्हटलं नाही तुझं डोकं जरा दाबून देऊ का. काही नाही, ते झोपते म्हणे, उठते 4 तासानंतर. एरवी आजारी पडून जर झोपले मी तर सगळे भनभन करायचे, पण माझ्या जवळ कोणी येत नव्हतं. आज मला मांडी देऊन बसलेत सगळे. माझ्या दादांनो, ज्या प्रेताला आगीचे चटके कळत नाहीत, त्या गेलेल्या प्रेताला, त्या गेलेल्या माणसाला तुमच्या मांडीचा स्पर्श कळेल असं वाटतंय तुम्हाला? त्या गेलेल्या व्यक्तीला कोणतीच भावना उरलेली नसते.
तुम्ही रडत असलेले अश्रू त्याच्यापर्यंत पोहोचतील असं वाटतंय तुम्हाला? गेल्यानंतर मग पश्चाताप करतो समाज, गेल्यानंतर मग पश्चाताप असतो. आहे तोपर्यंत कोडं कौतुक करा, आहे तोपर्यंत त्या माणसाच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक झालं पाहिजे. तू छान, फार छान भाजी बनवतेस बरं का, पनीरची भाजी करावी तर तूच करावी, भले खारट झाली ती, पण तिनं उन्हात आणा तुमच्यासाठी स्वयंपाक केलेला असतो. कधी कधी तिचं डोकं दुखत असतं, पण नवऱ्यासाठी बाई प्रत्येक गोष्टी कानाडोळा करते, स्वतःच्या शरीराकडे सुद्धा. तिनं एवढ्या उन्हात आणा तेवढ्या गरमीत तुमच्यासाठी स्वयंपाक केला, तुमचं कर्तव्य. हॉटेलमध्ये गेल्यानंतर टीप देतात की नाही वेटरला? हां, आता इचुड असन तुमच्या तोंडाला, देतात ना टीप? घरी टीप मागितली जाते का? ताटावर बसल्यानंतर 4 घासं खाल्ल्यानंतर जिनं स्वयंपाक केला त्या आईचं, स्वयंपाक केला त्या पत्नीचं कौतुक करा चला. तुम्ही जर कौतुक करत गेलात ना तिचं, तर संक्रांतीला 5,000ची साडी घ्यायची तुम्हाला कधी गरज पडणार नाही बरं का. तिला इतकी भोडी ती, तिला साडी नको, फक्त नवऱ्याने तोंड भरून केलेलं कौतुक. जगातल्या सगळ्या दागिन्याच्या पलीकडे अनमोल किमतीचा दागिना आहे बायकोला. नवऱ्याने बायकोचं केलेलं तोंड भरून कौतुक. कधी त्यांनी चांगला भारीतला शर्ट घातला तर त्यांचं कौतुक करत चला. बापेचे पप्पा आज फार देखणे दिसताय बरं तुम्ही, आज शर्ट फार उठून दिसतोय बरं तुम्हाला, छान दिसतोय. आपलाच आहे ना तो, हां लोकाचा आहे का तो? नवऱ्याचं कौतुक बायको नाही करणार तर करणार कोणी? पश्चाताप होतो आयुष्यात काही गोष्टीचा नंतर. आगे तोपर्यंत त्याचं कौतुक करा, पण नवऱ्याचं कौतुक करायला ह्यांच्या तोंडाला कधी कधी इचुडच होतो नाही का, नाही जमत आपल्याला कौतुक. ती म्हणती अख्ख्या गावाचे उकंडे उकरी देत, पण बायकोला द्यायला वेळ नसतो यांच्याकडे. अख्ख्या गावाचे कामं करते, पण बायकोला 4 दिवस कुठे फिरायला घेऊन जात नाही. तिला वाटतं तो वेळ देत नाही. आणि कधी तुम्ही 4 पाहुणे घरी घेऊन गेला, 4 मित्र, हे म्हणते बाजरीच्या भाकरी कर, ती म्हणते बाजरी आहे का घरात बाजरी? अगं नाही तर मग चपात्या कर, ज्वारीच्या भाकरी कर. जेवता जेवता तो म्हणतो लोणचं, ती म्हणते कोणचं? म्हणतो काही नको मला, काही नको, हाय त्याच्यात भागी तू. आपण त्यांची रिस्पेक्ट केली पाहिजे आणि तुम्ही त्यांना वेळ दिला पाहिजे. एकमेकाकडून अपेक्षा आहेत. आतापर्यंत हे गरजेच्या समर्पणावरती उभं राहिलेलं आहे. त्या नारी शक्तीचं खरंच कौतुक कधीतरी केलं पाहिजे. ज्या दिवशी तिचं दररोज कौतुक होईल, महिन्यातून कौतुक होईल, वर्षातून जागतिक महिला दिन साजरा करायची आपल्याला गरज पडणार नाही. आणि या वाक्याखाली अंडरलाईन करा, महिलेचा कोणता दिवस नसतो